Hello students and welcome to my channel Easy Geometry with Raj. Today we are going to see the operations on equal ratios. First operation is invertendo. Suppose we have given two ratios A and B equal to upon D. A upon B equal to C upon D. मग याला फक्त उलट करायचं खालीवर फक्त. मग याला झालं B upon A equal to D upon C. याला म्हणायचं इन्व्हर्टेंडो. सेकंड टाइप आहे अल्टरटेंडो. अल्टरटेंडो नाही अल्टरनॅन्डो. म्हणजे काय बघा, इफ A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D, देन याचं काय करायचं, फक्त C इकडे आणायचा, B इकडे जाऊ द्यायचा, म्हणजे A अपॉन C इक्वल टू B अपॉन D. याला आपण म्हणतो अल्टरनॅन्डो. थर्ड कंपोनेंडो. थर्ड आहे कंपोनेंडो. कंपोनेंडो म्हणजे काय, इफ A अपॉन B इज इक्वल टू C अपॉन D, देन A प्लस B अपॉन B इज इक्वल टू C प्लस D अपॉन D. याला म्हणतात कंपोनेंडो. म्हणजे काय करायचं, फक्त डिनॉमिनेटर वरती न्यूमरेटर मध्ये ऍड करायचा, कंपोनेंडो. नंतर फोर्थ आहे डिव्हिडेंडो. आता डिव्हिडेंडो म्हणजे काय ते बघा, इफ A अपॉन B इक्वल टू C अपॉन D, देन A माइनस B अपॉन B इज इक्वल टू C माइनस D अपॉन D. याला म्हणायचं डिव्हिडेंडो. आता हे दोन्ही एकत्र केले का काय होईल बघा, कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो म्हणजे काय, इफ A अपॉन B इक्वल टू C अपॉन D इज इक्वल टू A प्लस B, A माइनस B इज इक्वल टू C प्लस D, C माइनस D. म्हणजे हे दोन्ही एकत्र वापरले, कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. एवढ्या 5 ऑपरेशन्सवरती आपल्याला पुढचं प्रॅक्टिस सेट घ्यायचा आहे 4.3. ओके, हे कंप्लीट करा. व्हिडिओ पॉज करा, पुढचं घेऊया आपण. प्रॅक्टिस सेट 4.3. प्रॅक्टिस सेट 4.3. इफ A upon B is equal to 7 upon 3, then find the values. याच्यावरून आपण बाकीच्या व्हॅल्यू फाइंड आउट करायचे. काय त्यातलं पहिलं आहे, फर्स्ट व्हॅल्यू आहे यातली 5A प्लस 3B अपॉन 5A मायनस 3B. हे आपल्याला फाइंड आउट करायचे. आता बघा दिलेलं काय आन्सर, A अपॉन B इज इक्वल टू 7 अपॉन 3 मल्टीप्लाय बोथ साइड्स बाय
5/3. 5/3 ने मल्टिपल केलं तर काय होईल? 5a/3b इज इक्वल टू 35/9. 5/3 ने मल्टिपल केलं. मग आता या ठिकाणी वरती ॲड केलं आहे, दुसरं डिनॉमिनेटरला सबस्ट्रॅक्ट केलं आहे. आपण जो शेवटचा 5वा जो बघितला होता, बाय युझिंग कॉम्पोनेंडो डिव्हिडेंडो. बाय युझिंग कॉम्पोनेंडो and dividendo. Component and dividendo काय होईल? 5a plus 3b upon 5a minus 3b is equal to 35 plus 9 आणि 35 minus 9. 35 plus 9 and 35 minus 9. Therefore, 5a plus 3b upon 5a minus 3b is equal to 44 and 26. Simplify केलं तर 22/13. Therefore, 5a plus 3b upon 5a minus 3b is equal to 22/13. ओके, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. नाउ सी द सेकंड सब क्वेश्चन. Second sub question. 2a square plus 3b square. 2a square plus 3b square upon 2a square minus 3b square. ओके, मग आता इथे आपल्याला मल्टिप्लाय करून चालणार नाही. आता ह्याच्यावरून नाही मिळणार. आता काय करावं लागेल? स्क्वेअर करायचा. टेक स्क्वेअर ऑफ बोथ साइड्स. टेक स्क्वेअर ऑफ both sides. a square upon b square equal to 49/9. आता 2 आणि 3 म्हणजे दोन्ही साईडला मल्टिप्लाय करावं लागेल. मल्टिप्लाय बोथ साइड्स. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 2/3. Therefore, 2a square upon 3b square is equal to 98/27. By using componendo and dividendo. By using componendo and dividendo. 2a square plus 3b square upon 2a square minus 3b square is equal to 98 plus 27. 98 minus 27. 2a square plus 3b square minus 3b square equal to 125/71. ओके, हा कंप्लीट करा. त्यातला थर्ड सब क्वेश्चन बघूया. a cube minus b cube upon b cube. Minus b cube upon b cube.
ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन बी क्यूब. आता या ठिकाणी स्क्वेअर ऐवजी काय करा, क्यूब. क्यूब ऑफ बोथ साइड्स इज इक्वल टू ए क्यूब अपॉन बी क्यूब इक्वल टू 49 इंटू 7. 6 9 6 7 चौक 28 6 34 343 अपॉन बी क्यूब म्हणजे 27. आता या ठिकाणी नोमरेटरला फक्त दोघांचं सबस्ट्रॅक्शन झालं आहे. म्हणजे कोणती क्रिया आपण या ठिकाणी वापरू शकतो फक्त सबस्ट्रॅक्शनसाठी? डिव्हिडेंडो, बाय युझिंग डिव्हिडेंडो. बाय युझिंग डिव्हिडेंडो. ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन बी क्यूब इक्वल टू 343 मायनस 27 अपॉन 27. ए क्यूब मायनस बी क्यूब अपॉन बी क्यूब इक्वल टू 13 मधून 7 गेले 6, 3 मधून 2 गेला 1, 27. 9 त्रिक 27. मला वाटतं कशानेच भाग जाणार नाही आहे, जे आहे ते तसंच राहील. येस, 316 अपॉन 27. ओके, नाउ सी फोर्थ सब क्वेश्चन. व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करा. Okay, fourth is 7a plus 9b. 7a plus 9b. 7a minus 9b. Okay. A upon b is equal to 7 upon 3 multiply both sides by 7 upon 9. 7 upon 9 ने मल्टिपल करायचं आहे. Therefore 7a upon 9b is equal to 49 upon 27. आता जे हवं आहे त्यासाठी बाय युझिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो काय होईल? देअरफॉर 7a plus 9b. 7a plus 9b upon 7a minus 9b equal to 49 plus 27 upon 49 minus 27. Therefore 7a plus 9b minus 9b equal to 16, 6 7, 2 2. 2 ने भाग जाईल. 2 11, 2 त्रिक 6, 2 8 16. Therefore 7a plus 9b upon 7a minus 9b equal to 38 upon 11. 31 upon 11. Okay, now see the next example, second example.
Second example, if 15a square plus 4b square upon 15a square minus 4b square equal to 47 upon 7, then find the values. चार प्रकारच्या व्हॅल्यूज आपल्याला विचारल्या, त्यापैकी अगोदर ए अपॉन बी काढावी लागेल. मग त्यासाठी इथे पण आपण कंपोनंडो डिव्हिडेंडो जर वापरला तर आपल्याला ते ए अपॉन बी ची व्हॅल्यू मिळू शकते बाय युझिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. काय होईल? 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर प्लस 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर अपॉन 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर मायनस, हे ब्रॅकेटमध्ये टाकावं लागेल, 15a स्क्वेअर मायनस 4b स्क्वेअर इज इक्वल टू 47 प्लस 7 आणि 47 मायनस 7. तिथे 4b कॅन्सल झाला, इथे उरले 30a स्क्वेअर अपॉन 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर मायनस 15a स्क्वेअर प्लस 4b स्क्वेअर इक्वल टू 54/40. मग आता इथे परत सिम्प्लिफाय करूया. देअरफॉर 30a स्क्वेअर अपॉन, आता हा आणि हा कॅन्सल होणार आहे, म्हणजे 8b स्क्वेअर इज इक्वल टू 54 अपॉन 40. सिम्प्लिफाय करूया याला. देअरफॉर a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इज इक्वल टू 54 अपॉन 40. इकडे आता हे डिवाइड होणार आहे आणि हा मल्टिपल होणार आहे. 8 अपॉन 34 नाही 30, 8 अपॉन 30, 54 अपॉन 40 इंटू 8 अपॉन 30. सिम्प्लिफाय करूया. भाग जाईल 4 आणि इथे 4 10 40, 4 2 8, बे 1 बे 15 30, नंतर 2 आणि बे 5 10 27, परत 3 आणि 3 5 15, 3 9 27, म्हणजे a स्क्वेअर अपॉन b स्क्वेअर इक्वल टू 9 अपॉन 25. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड. टेक स्क्वेअर रूट ऑफ बोथ साइड्स. काय होईल? a अपॉन b इक्वल टू 3 अपॉन 5. मग याच्यावरून आपण आता बाकीच्या किमती काढू शकतो. ही पहिली किंमत आपल्याला विचारली होती त्यांनी, ती आली. a अपॉन b इक्वल टू 3 अपॉन 5. कंप्लीट करा, व्हिडिओ पॉज करा, कंप्लीट करून घ्या. मग त्यातलं पुढच्या तर जे 3 आणखी विचारले सब क्वेश्चन ते बघूया. ओके, नाउ सी द नेक्स्ट पार्ट. त्यातला नेक्स्ट पार्ट आता बघा. इथे काय दिले आपल्याला? a अपॉन b इज इक्वल टू 3 अपॉन 5. आणि त्यात व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला आता. 7a मायनस 3b.
7a इकडे देऊ आपण, काय अडचण नाही. 7a मायनस 3b आणि 7a प्लस 3b ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. त्यातला 7a मायनस 3b 7a प्लस 3b. आता काय करणार, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय, मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 7/3. Therefore 7a upon 3b इज इक्वल टू 7×21 आणि 3×5=15. आता या ठिकाणी लक्षात घ्या, आपल्याकडे जे 5 फॉर्म्युले त्याच्यामध्ये वरती आणि खाली असं होत नाही. मग आपण एक काम, आपल्या नेहमीच्या पद्धतीने उत्तर काढू आणि फक्त रेसिप्रोकल करू, हे करू इन्व्हर्टेंडो बाय युझिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. काय होईल, 7a प्लस 3b अपॉन 7a मायनस 3b इज इक्वल टू 21 प्लस 15, 21 मायनस 15. देअरफॉर 7a प्लस 3b अपॉन 7a मायनस 3b इज इक्वल टू 36 आणि हे 6 म्हणजे 6 1 जा 6. Therefore 7a plus 3b upon 7a minus 3b is equal to 6/1. आता याला आपण काय करू शकतो, आता पहिलेच आपलं इन्व्हर्टेंडो काय करू शकतो, बाय युझिंग इन्व्हर्टेंडो. काय होईल, 7a minus 3b upon 7a plus 3b equal to 1/6. वन अपॉन 6 असं आपण सॉल्व करू शकतो. ओके, व्हिडिओ पॉज करा, ते कंप्लीट करा. त्यातला पुढचा सब क्वेश्चन आपण बघतोय. a/b = 3/5 आहे आपल्याकडे. आणि आता फाइंड आउट करायचं आहे b² मायनस 2a², b² मायनस 2a² b² प्लस 2a² हे फाइंड आउट करायचं आहे. मग दोन्ही साईडचा एक काम करू, अगोदर इन्व्हर्टेंडो करू बाय युझिंग इन्व्हर्टेंडो. काय होईल, b/a इज इक्वल टू 5/3. Take square of both sides. Take square of both sides. b² upon a² equal to 25/9. आणि मग आता परत नेहमीच्या पद्धतीने आपले बाय युझिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. b² plus a² b² minus a². 25 plus 9 25 minus 9. Therefore b² plus a² b² minus a². सॉरी, इथे 2 पण आहे, त्याला मल्टिपल. एक मिनिट, इथे 2 पण आहे, म्हणजे इथे आपल्याला अगोदर त्या याला 2ला मल्टिपल करून घ्यावं लागेल. इथे हे पुढे नाही जाता यार आपलं. इथे एक मिनिट, हे कॅन्सल करूया. इथे मल्टिपल करा 2ने. मल्टिप्लाय 2ने म्हणजेच 1/2ने. मल्टिप्लाय बोथ साइड्स बाय 1/2. 1/2ने मल्टिपल केलं की ते येणार आहे b² अपॉन 2a² इज इक्वल टू
25/18. मग आता बाय युझिंग कंपोनेंडो अँड डिव्हिडेंडो. कंपोनेंट अँड डिव्हिडेंडो काय होईल? बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर अपॉन बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर 25 प्लस 18 अपॉन 25 मायनस 18. बी स्क्वेअर प्लस 2a स्क्वेअर बी स्क्वेअर मायनस 2a स्क्वेअर 13 2 2 4 15 2 8 गेले 7. Yes. Now by using invertendo, b square minus 2a square upon b square plus 2a square 7/43. सेवन अपॉन 43 या पद्धतीचा आन्सर असणार आहे. व्हिडिओ पॉज करा, ते व्यवस्थित कंप्लीट करा. आता यातला शेवटचा 4th सब क्वेश्चन विचारला आहे त्यांनी. बी क्यूब मायनस 2a क्यूब, बी क्यूब मायनस 2a क्यूब आणि बी क्यूब प्लस 2a क्यूब ही व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. हे कंप्लीट करा. व्हिडिओ पॉज करून घ्या. आता इथे चेंजेस काय होईल बघा. इथे स्क्वेअर ऐवजी क्यूब घ्यायचा फक्त. क्यूब घेतल्यानंतर काय होईल? बी क्यूब ए क्यूब आणि इथे क्यूब येईल आपला 125/27. नंतर इथे 1/2नेच मल्टिपल करायचे. 1/2ने मल्टिपल केलं तर काय होईल ते बघू आपण. बी क्यूब अपॉन 2a क्यूब इज इक्वल टू 125/54. 125/54. पुन्हा हेच कंपोनेंडो डिव्हिडेंडो. बी क्यूब प्लस 2a क्यूब अपॉन बी क्यूब मायनस 2a क्यूब इज इक्वल टू 125 प्लस 54 आणि डिवाइड बाय 125 मायनस 54. बी क्यूब प्लस 2a क्यूब अपॉन बी क्यूब मायनस 2a क्यूब इज इक्वल टू 9 7 179 आणि 5 4 गेले 1 12 5 गेले 7. टेक इन्व्हर्टेंडो बाय युजिंग इन्व्हर्टेंडो. बी क्यूब मायनस 2a क्यूब इज इक्वल टू 71/179. 71/179. अशा पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सॉल्व करायचे असतात. आता तुम्हाला असं वाटण्याची शक्यता आहे की डायरेक्ट हे असं का घेत नाही आपण सुरुवातीपासून. इथे कंपोनेंडो डिव्हिडेंडो वापरून मग का परत इन्व्हर्टेंडो करतो. तर आपल्याकडे हा फॉर्म्युला असं डायरेक्ट नाहीच आहे. असा फॉर्म्युला डायरेक्ट नाही आहेत म्हणून आपल्याला त्या पद्धतीने जावं लागतं. कारण जे 5 ऑपरेशन्स आपल्याला दिले त्याच्यामध्ये आज हे ऑपरेशन येत नाही म्हणून आपण 2 एकत्र करून त्याचं फायनल आन्सर काढतो. तर अशा पद्धतीने आपण प्रॅक्टिस सेट 4.3चे क्वेश्चन 2 पर्यंत कंप्लीट केलं आहे आणि क्वेश्चन नंबर 3 आणि 4 उद्याच्या लेक्चरमध्ये आपण बघणार आहोत. ज्यांनी अगोदर चॅनल सबस्क्राईब केलं आहे त्यांचे धन्यवाद. जे आता चॅनलवरती नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा, बेल आयकन प्रेस करा म्हणजे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचेल. थँक्यू.